नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की महाराष्ट्र तसेच आपलं जे सरकार आहे, केंद्र सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, तर याच्यामध्ये जे महत्त्वाच्या सरकारी भरती सध्या चालू आहे त्या सरकारी भरतीविषयी आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, संपूर्ण माहिती घेणार आहोत. म्हणजे कोणत्या असे डिपार्टमेंट आहेत, कोणत्या अशा विभाग आहेत की तिथं सरकारी भरतीच्या नोकऱ्या निघालेल्या आहेत, फॉर्म चालू आहेत. तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तरी व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल, चांगला पगार मिळवायचा असेल, तर चांगल्या कोणत्या नोकऱ्या सध्या चालू आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा, सुरुवातीला सर्वात पहिले आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की भारतीय रेल्वेमध्ये म्हणजे आपली जी इंडियन रेल्वे आहे याच्यामध्ये भरपूर जागा निघालेल्या आहेत. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुमच्यासाठी या जागा आहेत. तसेच तुमचं 12वा वर्ग झाला असेल तर तुमच्यासाठी सुद्धा या जागा आहे. जबरदस्त जागा आहे, ते बघू आपण. तर बघा, तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ग्रॅज्युएशन झालेल्या लोकांसाठीच्या या जागा आहेत. तर बघू शकता आपण, ग्रॅज्युएशन झालेल्या लोकांसाठी कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आहे, जवळपास 1736 जागा आहेत. स्टेशन मास्टरच्या 994 आहेत, गुड्स अँड ट्रेन मॅनेजरच्या 3144, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्टच्या 1507 आणि सिनियर क्लर्क लिपिक कम टायपिस्टच्या 732 आहेत. एकूण 8113 जागा आपल्याला कशामध्ये, रेल्वेमध्ये बघायला मिळत आहेत. रेल्वेच्या NTPCच्या जागा आहेत. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर हे काय करा तुम्ही, म्हणजे तुमची पदवी जर झालेली असेल तर या जागा नक्की भरा, कारण की अतिशय उत्तम हा जॉब आहे. पेमेंट स्केलसुद्धा भरपूर असते, जबरदस्त प्रकारचा हा जॉब आहे. तर याच्यामध्ये बघू आपण, पात्रता जर बघितली तर पदवी कंपल्सरी आहे, कारण ग्रॅज्युएशन लेवलवर आहे. त्यानंतर पद क्रमांक 4 आणि 5 साठी जर बघितलं तर तुम्हाला टायपिंगची सुद्धा आवश्यकता आहे. वयाची लिमिट जर बघितली तर 1 जानेवारी 2025ला तुमचं वय 1836च्या दरम्यान असायला हवं. SC/ST जर तुम्ही असाल किंवा OBC असाल तर तुमच्यासाठी सूट दिलेली आहे. SC/ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष. नोकरीचं जर ठिकाण बघितलं तर संपूर्ण भारतात झोन वाईज आहे. त्या झोनमध्ये तुम्ही ज्या झोनला फॉर्म टाकसान त्या झोनमध्ये तुम्हाला ड्युटी मिळणार आहे. फी जर बघितलं तर आपण जनरल, OBC आणि EW साठी 500 रुपये आहे. त्यानंतर महिला किंवा SC/ST, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर असतील तर 250 रुपये आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पेपर द्यायला गेले तर जनरल, OBC, EWS वाल्यांना 400 रुपये परत मिळणार आहेत. आणि SC/ST, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर किंवा EBC किंवा महिला जर असतील तर त्यांना तुमचे 250 रुपये जे भरलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला वापस मिळणार आहेत. तर चला आता बघू आपण पुढचा महत्त्वाचा पॉईंट, तो म्हणजे याचा अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे. तर रेल्वेच्या ग्रॅज्युएशनचा जर फॉर्म भरला तुम्ही तर 13 ऑक्टोबर 2024 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे. हा झाला आपला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे आपला, जर तुमची 12वी झालेली असेल तर रेल्वेमध्ये तुमच्यासाठी जवळपास 3445 NTPCच्या जागा निघालेल्या आहेत. तर 12वी वाल्यांसाठी त्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क म्हणजे जो TC असतो 2022 जागा आहेत. अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट 361 आहे, त्याच्यासाठी तुम्हाला टायपिंग असणं आवश्यक आहे. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट 990 जागा आहेत, याच्यासाठी सुद्धा टायपिंग पाहिजे. आणि ट्रेन्स क्लर्क असेल तर तुमच्यासाठी 72 जागा आहेत. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर 3445 जागा आहेत. ज्या विद्यार्थ्यांची 12वा वर्ग झालेला आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नाही त्यांच्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये. त्यानंतर याचं जर बघितलं तर हे सांगितलंच मी तुम्हाला, सेम फॉर्मॅट आहे परीक्षेचा, फीस वगैरेचा. शेवटची तारीख बघू आपण, तर शेवटची तारीख आहे 20 ऑक्टोबर. ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी 13 ऑक्टोबर होती आणि यांच्यासाठी किती आहे, 20 ऑक्टोबर 2024 आहे. परीक्षा नंतर कळवण्यात येईल. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा कृषीमध्ये जर तुमची डिग्री झालेली असेल, कृषी या शास्त्रामध्ये जर तुमची डिग्री झालेली असेल तर MPSCने तुमच्यासाठी भरपूर अशा जागा काढलेल्या आहेत. जवळपास 208 जागा MPSCने कृषी विभागात काढलेल्या आहेत. तर कृषी विभागामध्ये तुम्हाला माहीत आहे क्लास 1ची जी पोस्ट आहे उपसंचालक कृषी गट अ, त्यानंतर तालुका कृषी अधिकारी आहे किंवा कृषी अधिकारी ज्युनियर, या अशा जागा तुम्हाला इथं बघायला मिळतील. जर तुमची ॲग्रिकल्चर, मग ॲग्रिकल्चरमध्ये अलाइड ब्रँचेस सुद्धा चालतील, जसे की हॉर्टिकल्चर असेल, फिशरी असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी किंवा BTech किंवा बायोटेक, ज्या कोणत्याही असतील
कृषीच्या शाखा, त्या कृषीच्या शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. जवळपास किती बघा तुम्ही, कृषी सेवा जी राज्यसेवेची परीक्षा होणार आहे त्याच्यामध्येच कृषी सेवा ॲड केलेली आहे. 1 डिसेंबरला याचा पेपर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकूण 258 जागेसाठी जाहिरात आलेली आहे. सविस्तर तुम्ही जाहिरातीमध्ये बघू शकता. किती, एकूण 258 आणि 782 टोटल राज्यसेवेच्या जागा आहेत, की जी राज्यसेवा आपली 1 डिसेंबरला होणार आहे. त्याच राज्यसेवेमध्ये 258 जागा आपल्या कृषी शाखेच्या सुद्धा टाकलेल्या आहेत. तर याची जर शेवटची तारीख बघितली तर बघू शकता आपण 17 ऑक्टोबरला काय आहे, शेवटची तारीख आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2000, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर आहे. हे 7 जून 2024 जी होती ही सुरुवातीची होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख हे सुरुवातीला ती त्यांनी दिलेली होती, नंतर काय झालेली आहे ती तारीख आता 17 ऑक्टोबर. म्हणजे हे कृषीच्या ज्या जागा ॲड झालेल्या आहेत, या जागा ॲड झाल्यानंतर आपल्याला तारीख दिलेली आहे 17 तारखेपर्यंत. तर तुम्ही 17 तारखेपर्यंत कृषी विभागातील विद्यार्थी फक्त ते राज्यसेवेमध्ये फॉर्म भरू शकता. सविस्तर तुम्ही जाहिरातीमध्ये बघू शकता. बघा, पुढची महत्त्वाची, जर तुम्ही नाबार्डची तयारी करत असाल किंवा नाबार्डमध्ये तुम्हाला चांगल्या जागा निघालेल्या आहेत, नाबार्डमध्ये ऑफिस अटेंडंटच्या जागा निघालेल्या आहेत. तर बघा, ऑफिस अटेंडंटच्या एकूण जर बघितल्या आपण तर किती, 108 जागा निघाल्या आहेत. अतिशय जबरदस्त आहे. 35 ते 40 हजारापर्यंत त्याच्यामध्ये पेमेंट येतोय. तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचं 18 ते 30 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे, म्हणजे 18 ते 30च्या दरम्यान तुमचं वय असायला पाहिजे. ST SC OBC असतील तर त्यांना वयाची सूट असते. 450 रुपये जनरल OBC साठी आणि 50 रुपये ST ST PWD आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी काय परीक्षा फी आहे. शेवटची तारीख जर बघितली आपण तर बघू शकता, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 ऑक्टोबर 2024. तर बघा, आता नंतर आहे HURL, आपले जे हिंदुस्तान काय आपल्या याच्यामध्ये जागा निघालेल्या आहेत जबरदस्त. ते म्हणजे काय, हिंदुस्तान फर्टिलायझर लिमिटेडमध्ये. तर या हिंदुस्तान फर्टिलायझर लिमिटेडमध्ये जवळपास पदवीधर इंजिनियर ट्रेनिंगच्या 67 आहे, डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनिंगच्या 145 आहे. एकूण 212 जागा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 ऑक्टोबर. त्यानंतर मग अजून काही महत्त्वाच्या जाहिराती आहेत की त्या काही कालावधीत काय होणार आहेत. म्हणजे त्यांची जे शेवटची डेट असते, अर्ज करण्याची शेवटची तारीख, हे शेवटची तारीख जवळ आलेली आहे. ती म्हणजे SBI SO भरती जी निघालेली होती त्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर आहे. SBI मध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मस्त जॉब असतो हा. त्यानंतर NIACL म्हणजे न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी मध्ये जवळपास 495 जागेसाठी भरती निघाली आहे. याची शेवटची तारीख आहे 5 ऑक्टोबर. त्यानंतर कॅनरा बँकमध्ये अप्रेंटिसशिपच्या जागा निघालेल्या आहेत, त्याची तारीख आहे शेवटची 4 ऑक्टोबर. अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळते की जवळपास भरपूर साऱ्या जागा निघालेल्या आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की आपला जो आदिवासी विभाग आहे, आदिवासी विकास विभागामध्ये भरपूर साऱ्या जागा निघालेल्या आहेत. गट ब आणि गट क संवर्गासाठी या जबरदस्त जागा आहेत. या जागा सुद्धा तुम्ही भरा. बघा, याच्या म्हणजे हा जो विभाग आहे म्हणजे आदिवासी विभाग, विकास विभाग, तर याच्यामध्ये जी जाहिरात निघालेली आहे, याच्या अर्ज भरण्याची सुरुवात होत आहे 12/10/2024ला. त्यानंतर याची शेवटची जर तारीख बघितली तर 2 नोव्हेंबर 2024. ही डेट महत्त्वाची आहे. ही भरती जी आहे अतिशय महत्त्वाची आहे. महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी ही जाहिरात अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण की गट ब आणि क साठी ही जबरदस्त जाहिरात आहे. भरपूर साऱ्या जागा आहेत याच्यामध्ये, जसे की ग्रंथपाल असेल, त्यानंतर टेक्निशियन्स असतील म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंट्स असेल, शिपाई असेल, अशा भरपूर साऱ्या जागा आहेत. या जाहिरातीमध्ये तुम्हाला जाहिरात बघायला मिळेलच. त्या वेबसाईटवरती जाहिरात आहे दिलेली. ही जी वेबसाईट आहे महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारच आहे किंवा आलेली सुद्धा आहे. जाहिरात सविस्तर काय करा, वाचा. याच्यामध्ये भरपूर साऱ्या जागा आहेत. या जागा तुम्ही सविस्तर अभ्यास करा. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता, त्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते बघा आणि नंतर याचा फॉर्म भरा. कारण की याचा फॉर्म भरण्याला सुरुवात जवळपास 12 ऑक्टोबरला होणार आहे आणि शेवटची तारीख 2 नोव्हेंबर आहे. त्यामुळे या जागा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. आता जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.